तर सोलापूरच्या मोहोळमधील भाजपच्या झेडपीच्या विजयी उमेदवारांविरोधात याचिका करण्यात आली। बालाजी नरोटे यांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका करण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सर्जेराव निळे यांनी ही याचिका केली आहे। बालाजी नरोटे यांनी शपथपत्रामध्ये गुन्ह्यांचा तपशील लपवल्याचा आरोप करण्यात आला। कोकरापूर गटातील 4 गावांमधून बोगस मतदान करून घेतल्याचाही याचिकेमध्ये दावा करण्यात आला आहे। बालाजी नरोटे यांच्यावरती एक गुन्हा नोंद आहे आणि तो गुन्हा त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये नमूद करणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने नमूद करणं गरजेचं आहे, गुन्हा कलम आणि गुन्ह्याचा तपशील हा त्यांनी इतंभूत त्यांच्या शपथपत्रामध्ये लिहिणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळं लोक तर गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारची एपीव्हीव्ही लसीकरण मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आली। 14 वर्षांच्या मुलींना एचपीव्ही लस दिली जाणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात गुजरातमधून सिंह मागवला जाणार आहे। मुंबईच्या महापौर लवकरच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिणार आहेत। 1 ते 2 सिंह गुजरातवरून मागवले जाणार असल्याची माहिती मिळते। अद्याप पत्र देण्यात आलेलं नसून येत्या काही दिवसात अधिकृत प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती आहे। असं राऊतांनी म्हटलंय। शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदेंना भाजपात विलीन व्हावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर भाजप जनतेचा पक्ष, ठाकरेंची शिवसेना छळछावणी असल्याचं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। जसे हिटलरने छळछावण्या निर्माण केल्या होत्या आपल्या विरोधकांसाठी, तशा प्रकारची छळछावणी आणि त्या छळछावणीचे बळी हे अजित पवार आहे। अजित पवार हे मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडूनच झाले असते। छगन भुजबळ हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री झाले असते। गणेश नाईकांसारखा नेता मुख्यमंत्री झाला असता। अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले असते। एकनाथ शिंदेने तर मुख्यमंत्री होऊन दाखवावं। त्यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, मर्ज व्हावं लागेल, काही काळ काढावा लागेल आणि मग कदाचित त्यांना नव्यानं उमेदवारी करावी लागेल भाजपात। जनता पार्टी छळछावणी नाही तर जनतेची सेवा करणारी पार्टी आहे। जनतेला सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे। छळछावणी कोण असेल तर उभाटा गट हे छळछावणी आहे। आणि ज्या पद्धतीनं उभाटा गटाचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महाराष्ट्राची छळछावणी करण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केला गेला। तर राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसं नाही असं अंजली दमानी यांनी म्हटलं। महाराष्ट्रासाठी पार्थ पवारांचं योगदान काय? अंजली दमानी यांनी हा सवाल केलाय। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यसभा हे अतिशय गंभीर आणि प्रतिष्ठित असं सभागृह आहे आणि तिथे जाणाऱ्या व्यक्तीला जनाधार पाहिजे, त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याची पात्रता पाहिजे। कोण आहे पार्थ पवार, काय आहे त्याचं सामाजिक योगदान किंवा राजकीय योगदान, का म्हणून तो आपल्या देशाच्या राज्यसभेवर गेला पाहिजे? फक्त एक आडनाव आहे म्हणून? ज्यांनी आत्ताच 1800 कोटीचा शासकीय भूखंड लाटण्याचा प्रयत्न केलाय, अशा जर व्यक्तीला आपण राज्यसभेवर पाठवायला लागलो तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही। तर विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यात येणारे टाटा एअरबस, वेदांत फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क सारखे मोठे प्रकल्प केवळ कोणाची तरी जी हुजुरी करण्यासाठी गुजरातला पाठवण्यात आले असा गंभीर आरोप जाधवांनी केला। तर या सरकारला ना भाऊ लाडका होता ना बहीण, यांना फक्त आपली खुर्ची लाडकी होती अशी टीकाही त्यांनी केली आहे। 10 लाख नोकऱ्यांचं आश्वासन हवेत विरलं, तरुण बेरोजगारच राहिले असं देखील यांनी म्हटलं। 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ तुम्ही आणलात। 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची तुम्ही त्यावेळेला घोषणा केली। त्यापैकी 1,34,000 तरुणांना सरकारी आस्थापनामध्ये 11 महिन्याकरता म्हणून तुम्ही घेतलं। तुमची भाषणं माझ्याकडे आहेत, सरकारची अधिकृत जबाबदार मंत्र्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत की काळजी करू नका, हे 11 महिने संपले असले तरी आम्ही तुम्हाला कायमचं सरकारी सेवेमध्ये घेऊ म्हणून सांगितलं। आज ती सगळी मुलं वणवण करतायत। पण आपलं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेवणा, लाडकी मेवणी, लाडकी कोण आणखी मैत्रीण मित्र काही नव्हतं। आपल्याला फक्त लाडकं होतं ती फक्त खुर्ची होती संजय, बाकी काही नव्हतं। फक्त खुर्ची होती, खुर्ची मिळाली
लाडका भाऊ पण गेला आणि बहीण पण गेली.